गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येते का सगळ्यांना? हो. ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण थर्ड चॅप्टर चालू करणार आहे. थर्ड चॅप्टर आहे तुमचा ट्रान्समिशन मीडिया म्हणून. त्याच्यामध्ये आता आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये नेटवर्कचे टाइप्स शिकलो होतो. त्यानंतर नेटवर्क काय, त्यानंतर सेकंड चॅप्टर मध्ये नेटवर्क मधून डेटा जाताना कोणकोणत्या लेअर मधून जातो त्यासाठी 2 मॉडेल शिकलो होतो, OSI आणि TCP मॉडेल म्हणून. त्यानंतर ऍड्रेसिंग काय, ऍड्रेसिंग कोणत्या वेळी दिलं जातं, नेटवर्क मधून जाताना लॉजिकल ऍड्रेस कोणता असतो, नॉर्मल फिजिकल ऍड्रेस कसा असतो, एखादा ऍप्लिकेशन आयडेंटिफाय करायचं असेल तर पोर्ट ऍड्रेस कसा असतो, किंवा स्पेसिफिक .com.in हे जे आहे त्यांना कोणतं ऍड्रेसिंग असतं, हे सगळं शिकलो होतो. आता आपला जो थर्ड चॅप्टर आहे ट्रान्समिशन मीडिया, म्हणजे नेटवर्क थ्रू जो डेटा जातोय तो वेगवेगळ्या केबल्स वापरल्या जातात. मग त्या केबल्स कोणत्या असतात, त्यानंतर त्याचे कोटिंग्स वगैरे केलेलं असतं, त्याला नेम कोणतं दिलं जातं, शील्ड, अनशील्ड, ट्विस्टेड, हे टाईप आता आपण थर्ड चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. स्क्रीन दिसते सगळ्यांना? बोला. हो. थर्ड चॅप्टर आहे तुमचं ट्रान्समिशन मीडिया म्हणून. तर त्याच्यामध्ये पहा, फर्स्ट चॅप्टरला आपण नेटवर्क काय हे पाहिलं होतं. त्यानंतर जो डेटा जातो त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, फ्रेम्स, पॅकेट्स त्याच्यामध्ये. आणि आता थर्ड जो चॅप्टर, जो डेटा आपण ट्रान्समिट करताना जे मीडियम वापरतो, ज्या केबल्स वगैरे आहेत त्याचे टाइप्स कोणते आहेत आणि कोणत्या वेनी वर्क होतात ते पाहणार आहोत. तर पहा, व्हॉट इज ट्रान्समिशन मीडिया, डिस्क्राइब इट टाइप्स. ट्रान्समिशन मीडिया काय आहे? आता ट्रान्समिशन वरूनच काय होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण काय करतोय, इथं नेटवर्कच्या भाषेमध्ये डेटा ट्रान्समिट करतोय. मग आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं न म्हणता इकडे काय असतं, नेटवर्कच्या रिलेटेड वर्डिंग मध्ये सेंडर आणि एक असतो रिसिव्हर. सेंड करणारा जो डेटा आहे तो रिसिव्हर कडे काय होतं, कॅच होतोय. मग ट्रान्समिशन मीडिया काय आहे, सेंडिंग ऑफ डेटा फ्रॉम वन डिव्हाइस. आता नेटवर्क मध्ये तुम्ही बोलताय पण तुम्ही सपोज फोनवर बोलताय, एक तुम्हाला डिव्हाइस लागतंय ना, काहीतरी मोबाईल लागतोय, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्स लॅपटॉप थ्रू करत असाल तर लॅपटॉप लागतं, काहीतरी डिव्हाइस लागतंय सेंडर कडून रिसिव्हर कडे डेटा जाण्यासाठी. मग ट्रान्समिशन मीडिया काय आहे, सेंडिंग ऑफ डेटा फ्रॉम वन डिव्हाइस टू अनदर इज कॉल्ड ट्रान्समिशन ऑफ डेटा. त्याला काय म्हणलं जातं, ट्रान्समिशन ऑफ डेटा. कुठून, एका डिव्हाइस पासून दुसऱ्या डिव्हाइस कडे ट्रान्समिट करतो डेटाला, त्याला म्हणतं ट्रान्समिशन ऑफ डेटा. मीडियम मीडियम इज यूज टू ट्रान्समिट द डेटा इज कॉल्ड मीडिया. कोणतं मीडियम वापरताय तुम्ही, त्या मीडियम थ्रू जो डेटा ट्रान्समिट केला जातो त्याला म्हणलं जातं मीडिया. त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ डेटा थ्रू मीडियम इज कॉल्ड, कन्सेप्ट पहा, ट्रान्समिशन ऑफ डेटा थ्रू कशा थ्रू, मीडियम. आणि मी इथं मीडिया काय आहे, मीडियम इज यूज टू ट्रान्समिट. तुम्ही आता मोबाईल वापरताय, लॅपटॉप, कोणतं मीडियम वापरताय. त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ डेटा थ्रू मीडियम इज कॉल्ड, काय म्हणतात त्याला, ट्रान्समिशन मीडिया. हे आपल्याला शिकायचं आहे. डेटा ट्रान्समिट करतो एका डिव्हाइस पासून दुसऱ्या, त्याला काय म्हणलं जातं, ट्रान्समिशन ऑफ डेटा म्हणलं जातं. जे मीडियम यूज करतोय त्यातून डेटा ट्रान्समिट होतो त्याला काय म्हणलं जातं, मीडिया म्हणलं जातं. त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ डेटा थ्रू मीडियम is called काय, transmission media. So it is a pathway that carries the information from, कशी इन्फॉर्मेशन कॅरी होती, सेंडर टू रिसिव्हर किंवा रिसिव्हर टू सेंडर. सेंडरने रिसिव्हरला पाठवलं, परत रिसिव्हर सेंडरला पाठवू शकते. ह्या वेळी डेटा ट्रान्समिट होतोय. We use different types of cable. वेगवेगळ्या केबल्स वापरले जातात, किंवा तुम्ही आता वायफाय वगैरे म्हणता, डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स वापरल्या जातात.
we use different types of cables or waves to transmit the data. मग काय वायर किंवा वायरलेस कम्युनिकेशन थ्रू पण डेटा ट्रान्समिट होतोय. Data is transmitted normally in electrical or electromagnetic signals. त्याचे सिग्नल कसे आहेत? इलेक्ट्रिकल किंवा त्यालाच म्हणलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स. ट्रान्समिशन मीडिया आर लोकेटेड बिलो द फिजिकल लेयर. ट्रान्समिशन मीडिया कुठं लोकेट होतोय? आता सेकंड चॅप्टरचा रेफरन्स पहा. आपण सेकंड चॅप्टर मध्ये लेयर पाहिले होते. टॉप बॉटमचाच होता फिजिकल लेयर. ट्रान्समिशन मीडिया कुठं लोकेट होतोय? बिलो फिजिकल लेयर. Transmission media are located below the physical layer. Computer use signals to represent the data. Computer language मध्ये 1010 जे सिग्नल जातील त्याच्या थ्रू डेटा रिप्रेझेंट केला जातो. Signals are transmitted in form of electromagnetic energy. मग पहा आपण आता फिजिकल लेयर इथं सेकंड चॅप्टर मध्ये पाहिलेले लेयर फिजिकल, डेटा लिंक लेयर, नेटवर्क, ट्रान्सपोर्ट या वेळी ऍप्लिकेशन लेयर पर्यंत. त्याच्या खाली तुम्ही आता फिजिकल लेयर आल्यावर रॉ डेटाचं बिट्स मध्ये कन्वर्जन होतं. त्याच्या अगोदर जो डेटा वाहणार असतो त्याच्या बिलो कोणतं मीडियम असतं? ट्रान्समिशन मीडियम. आता ते ट्रान्समिशन मीडियम तुम्ही केबल थ्रू डेटा पोहोचवताय का काय एखाद्या वेव्स वगैरे म्हणजेच काय वायरलेस कम्युनिकेशन त्याला इयर थ्रू केबल्स और इयर याच्या थ्रू डेटा जातोय सेंडर थ्रू रिसिव्हर फ्लो. मग त्याचे टाइप्स केलेत वेगवेगळे ट्रान्समिशन मीडियमचे. पहा टाइप्स ऑफ ट्रान्समिशन मीडियम मेन दोन टाइप्स आहेत. इकडे पहा डायग्राम राईट साइडला गाइडेड आणि अनगाइडेड मीडिया म्हणून. आता गाइडेड मीडिया म्हणजे काय? सिंपल लक्षात ठेवण्यासाठी ज्याला आपण टच करू शकतो. वायर आहेत तुम्ही लॅन केबलला हात लावताय ते काय झालं? वायर. त्यालाच म्हणलं जातं गाइडेड मीडिया. त्यालाच आणखी एक नाव एक्झामला येऊ शकतं वायर किंवा गाइडेड किंवा बाउंड ट्रान्समिशन मीडिया. त्याला म्हणलं जातं दोन टाइप काय? गाइडेड आणि अनगाइडेड. गाइडेड म्हणजे काय? वायर जो माणूस फिजिकल अशा टच करू शकतो. लॅन केबल म्हणा तुमच्या अदर कोणते केबल्स असतील. मग गाइडेड ट्रान्समिशन मीडिया आर द केबल्स दॅट आर टँजिबल और हॅव फिजिकल एक्झिस्टन्स. काय होतं? फिजिकल एक्झिस्टन्स असतो त्याच्यात. समोरच्याला दिसतंय फिजिकल एक्झिस्टन्स आर लिमिटेड बाय द फिजिकल जिओग्राफी. मग एक्झाम्पल्स काय पहा त्याच्यामध्ये? ट्रान्समिशन गाइडेड मीडियाचे जो दोन टाइप केले ट्रान्समिशन मीडियाचे गाइडेड आणि अनगाइडेड. त्यातला पहिला पाहणार आहोत आपण आता गाइडेड. गाइडेड मध्ये तीन टाइपच्या केबल्स असतात. ट्विस्टेड पेअर केबल, कोएक्सियल केबल आणि फायबर ऑप्टिक केबल. त्याच्यामध्ये गाइडेड मीडिया. आता ट्विस्टेड पेअर मध्ये परत दोन टाइप केले. कोणते? शिल्डेड ट्विस्टेड पेअर आणि अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. कोएक्सियल मध्ये परत दोन सांगितले बेसबँड कोएक्सियल आणि ब्रॉडबँड कोएक्सियल. आणि फायबर ऑप्टिक मध्ये कोणताही टाइप नाही डायरेक्टली कोणती फायबर ऑप्टिक केबल. गाइडेड मीडियाचा एवढा पार्ट इकडे पहा. गाइडेड म्हणजेच वायर ज्याला टच करू शकतो फिजिकल मीडिया. ट्विस्टेड कोएक्सियल आणि फायबर ऑप्टिक असे तीन टाइप केलेत. ट्विस्टेड पेअर मध्ये दोन आहेत शिल्डेड आणि अनशिल्डेड. कोएक्सियल मध्ये बेसबँड कोएक्सियल आणि ब्रॉडबँड कोएक्सियल आणि फायबर ऑप्टिकला कोणताही टाइप नाही. Each of them has its own characteristics like transmission speed, effect of noise, physical appearance आणि cost. आता गाइडेडचे एवढे जे टाइप केलेत त्यानुसार प्रत्येक केबलनुसार त्याचा स्पीड काय आहे, त्यानंतर पाठवताना नॉइज ऑकर होतोय नाही होत, त्यानंतर त्याची कॉस्ट काय आहे, प्रत्येकाची वेगवेगळी असणार. ट्विस्टेड टाइपच्या वेगळ्या केबल आहे, कोएक्सियल टाइपच्या वेगळ्या आहेत, फायबर ऑप्टिकच्या वेगळ्या आहेत. मग आता त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येकाच्या काय? ट्रान्समिशन स्पीड वेगवेगळा, इफेक्ट ऑफ नॉइज वेगळा आहे आणि फिजिकल अपीअरन्स आणि कॉस्ट वेगवेगळी आहे. त्याच्यामध्ये गाइडेड. आता गाइडेड म्हणजे वायर सांगतो, तसंच अनगाइडेड म्हणजे काय? वायरलेस जिथं वेव्स थ्रू जातं त्याला म्हणलं जातं अनगाइडेड. मग आता पहा वायरलेस किंवा अनगाइडेड त्यालाच म्हणलं जातं अनबाउंड ट्रान्समिशन. याच्यामध्ये काय होतं? अनबाउंड ट्रान्समिशन मीडिया आर द वे ऑफ ट्रान्समिटिंग डेटा विदाउट युजिंग एनी केबल्स. फॉर एक्झाम्पल सिम्पली लक्षात ठेवायचं तुमचे वायफाय परत टीव्ही सिग्नलचे जे सिग्नल कॅच होतात ते. मग अनगाइडेड ट्रान्समिशन मीडियामध्ये वेव्ह कशा ट्रान्समिट होतात विदाउट युजिंग केबल, कोणत्याही केबल्स वापरले जात नाही. These media are not bounded by the physical geography.
दिस टाइप ऑफ ट्रान्समिशन इज कॉल्ड काय वायरलेस कम्युनिकेशन. मग त्याच्यामध्ये अनगायडेड मध्ये तीन टाइप केले आहेत. रेडिओ वेव्ह जे असतात, रेडिओ वेव्ह, त्यानंतर मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट थ्रू सोडलेल्या वेव्ह. अनगायडेड मध्ये कोणत्या? रेडिओ, मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट थ्रू सोडलेल्या. आता सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये वायर पेक्षा वायरलेस म्हणजे अनगायडेड मीडिया जे जास्त पॉप्युलर आहे. त्यानंतर वायरलेस लॅन्स बिकम इन्स्टॉल इन ऑफिस किंवा कॉलेज कॅम्पस. कुठं इन्स्टॉल केलं जातं हे अनगायडेड मीडिया? एखाद्या ऑफिस मध्ये प्रत्येकाला केबल देऊन कनेक्ट करा, ह्या प्रोसिजर मध्ये तर बसणार नाही. वायफाय मोस्ट ऑफ द बेस्ट ठेवलं जात आहे. मग हे कुठं केलं जातं? इन्स्टॉल एखाद्या ऑफिस मध्ये किंवा कॉलेज कॅम्पस या ठिकाणी. त्यानंतर पहा याचे तीन टाइप केले. त्याच्यामध्ये कोणतेही सब टाइप नाही आहेत. डायरेक्टली अनगायडेडचे तीन टाइप आहेत. कोणते? रेडिओ, मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट. बेसिक डायग्राम कळली सगळ्यांना? ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय पाहायचंय? ट्रान्समिशन मीडिया ही याच्या अंडर जे डायग्राम आहे त्याच्यावरच होल सगळा चॅप्टर आहे. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो. ट्रान्समिशन मीडियाचे दोन टाइप समजले? हो. कोणते टाइप आहेत बरं? वायर म्हणजे कोणते? वायर मीडिया म्हणजे गायडेड मीडिया. आणि वायरलेस अनगायडेड. आणि वायर मध्ये तीन टाइप्स केलेत केबलचे. ते कोणते कोणते बरं? ट्विस्टेड पेयर, कोएक्सियल केबल आणि फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक. ट्विस्टेड मध्ये परत दोन केलेत. कोणते? शिल्डेड ट्विस्टेड पेयर आणि अनशिल्डेड ट्विस्टेड पेयर. कोएक्सियल, बेसबँड कोएक्सियल केबल आणि ब्रॉडबँड कोएक्सियल केबल. आणि फायबर ऑप्टिक डायरेक्टली आहे. आणि वायरलेस म्हणजेच कोणतं? अनगायडेड. त्यात तीन टाइप केले. ते कोणते? मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट. अनगायडेड म्हणजे काय? वायरलेस, त्याला कुणी टच करू शकत नाही, डायरेक्ट सिग्नल कॅच होतात. रेडिओ, मायक्रोवेव्ह आणि सॅटेलाइट. तर वन बाय वन पाहू. पहिलं आहे आता गायडेड मीडिया मधला ट्विस्टेड पेअर केबल. पहा आता ट्विस्टेड काय म्हणजे पहा असे पिळा घालून जी असते. पहा तुम्ही आता कोणती लाईटची वायर किंवा अदर वेगळे कलर कोटेड मध्ये येतात, पण कशा असते इथं पहा खाली कलर दिलेला इथं पहा एक वेणी सारखा पिळा घातलेला असतो आणि बारीक असते. तिला काय म्हणलं जातं? ट्विस्टेड पेअर केबल असते. ती कोणती असते? ती ट्विस्टेड पेअर केबल. पाही आतमध्ये आणि त्याच्यावरती हे जे कोटिंग केलं असतं त्याला काय म्हणलं जातं? इथे डायग्राम पहा अगोदर. पेअर्स केले जातात. पेअर्स मध्ये मग आता कलर कोड जे दिलेले असतात वायरला इथं पहा ब्ल्यू, रेड, ग्रीन वेगवेगळे कलर याच्यामध्ये. पण पेअर्स कसे केलेले त्याचे पहा. हा एक पेअर घेतलाय 1, त्याच्यानंतर हा जो केलाय 2, 3, 4 आणि याच्या अंडर परत काय 2 आहेत, 3 आहेत. मग याच्यामध्ये दोन काय केलं जातात प्रवाहानुसार? कंडक्टर आणि इन्सुलेटर. त्यानंतर याला जे वरतून परत कोटिंग टाकलं जातं त्याला काय म्हणलं जातं? केबल जॅकेट असतं. त्यानंतर ट्विस्टेड पेअर साइड व्ह्यू ह्या वेळी दिसतोय. म्हणजे तुम्ही कोणती एखादी पहा वायर ब्लॅक कलरचं वरतून कोटिंग असतं, त्या आतून ते थोडंसं तोडलं तर आतमध्ये वेगवेगळ्या कलर कोडचे हे निघतात, वायर निघतात. ते असे पिळा घालून असतात पेअर केलेले त्यांचे. ही कोणती असते तुमची? ट्विस्टेड पेअर. मग याच्यामध्ये पहा वन ऑफ द वायर carries signal, the other is used only as a ground reference. The receiver uses the difference bandwidth the two levels. Twisting increases the probability that both wires are affected by the noise in the same manner. The difference at receiver remains the same. Therefore, number of twisted pair units length determine the quality of cable. काय कशावर उडण्याची क्वालिटी पहा? नंबर ऑफ ट्विस्ट
per unit length of determine the quality of cable. त्यानंतर आधी एक बेसिक सांगते नंतर एक्सप्लेन करते तुम्हाला परत. हाऊ ट्विस्टेड पेअर केबल रिड्यूस द नॉइज. हा नॉइज कार्य कसा रिड्यूस करतोय पहा ट्विस्टेड पेअरनी. Interference from device such as motor car created unequal noise over two parallel lines. The line that is closer to device receive more interference than one that is far. If, however, the wires are twisted around each other at regular interval, each wire is closer to the noise source for half of the time and farther for the other half. Both receiver the same amount of noise. Noise from two wire cancel each other out at the receiver. पहा मग काय केलं त्याच्यामध्ये ट्विस्टेड पेअर मध्ये दोन याच्यामध्ये हे केलं जातात. एक असतो इन्सुलेटर आणि दुसरा काय झालं इकडून जे इन्सुलिन करून असते आणि नंतर तुमचे दोन पॉइंट निघतात त्याला म्हणतो आपण कंडक्टर. तर याच्यामध्ये काय केलं जात आहे इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स कसा केला जातो क्रॉस टॉक जो पिळा घालून असते क्रॉस टॉक आहे म्हणजे नॉइज काय होतं याच्यामधून पहा इकडनं जाताना wire carries signal the other use only ground reference. The receiver uses the difference bandwidth the two levels. मग त्याच्यामध्ये ट्विस्टेड रिड्यूस द इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स कशामुळे इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स रिड्यूस होते क्रॉस टॉक जे आपण पिळा घातलेला असतो फॉर फ्रॉम सिमिलर पेअर क्लोज बाय. टिपिकली नंबर ऑफ सच पेअर आर बंडल्ड टुगेदर अँड इज प्रोटेक्टिव्ह shield. Neighboring pair in bundle have different twist length. मग याच्यामध्ये ट्विस्टेड पेअर ट्रान्समिशनच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत. काय केलं जातं त्याचे ट्रान्समिटर करताना इन एनालॉग ट्रान्समिशन मध्ये काय होतं जातं नीड्स एम्प्लिफायर. याला काय याची कशाची गरज आहे एम्प्लिफायरची गरज आहे. कोणकोणत्या सिच्युएशनला 5 किलोमीटर टू 6 किलोमीटर त्यानंतर अशा ठराविक डिस्टन्स नंतर काय लागतो आपल्याला एम्प्लिफायर लागतो. कशामध्ये एनालॉग ट्रान्समिशन करत असताना आपण कशाने ट्विस्टेड पेअरनी. आणि डिजिटल ट्रान्समिशन असेल तर इट कॅन यूज आयदर डिजिटल और एनालॉग ट्रान्समिशन. काय लागतं याच्यामध्ये नीड्स रिपीटरची गरज लागते. त्यावेळी रिपीटर कोण किती अंतरावर असावा लागतो 2 ते 3 किलोमीटरच्या डिस्टन्सने आपण काय करतो रिपीटर बसवतो. कशामध्ये ट्विस्टेड पेअरनी आपण सपोज डेटा आता ज्या केबल्स पाहतोय यांचा यूज काय करायचा आहे नेट थ्रू आपल्याला डेटा ट्रान्समिट करण्यासाठी. चॅप्टरचं नाव आहे ट्रान्समिशन मीडिया. ट्विस्टेड पेअर जर वापरत असताना आपण तुम्ही नेटवर्कचा डेटा जो ट्रान्समिट रिसिव्हर करताना तर मग याच्यामध्ये एनालॉग ट्रान्समिशन असेल तर काय कशाची गरज लागते एम्प्लिफायरची लागते. कोणत्या डिस्टन्स पर्यंत 5 किलोमीटर टू 6 किलोमीटर पर्यंत. आणि डिजिटल ट्रान्समिशन असेल तर याच्यामध्ये काय लागतं रिपीटर लागतो 2 to 3 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये. त्यानंतर याच्यामध्ये लिमिटेड डिस्टन्स असतो. त्यानंतर लिमिटेड बँडविड्थ असते फॉर एक्झाम्पल 1 मेगाहर्ट्झ पर्यंत. लिमिटेड डेटा रेट असतो जो तुमचा डेटाचा स्पीड किंवा ट्रान्समिशन स्पीड करताना जो स्पीड असतो तो काय असतो 100 मेगाहर्ट्झ पर्यंत. त्यानंतर इंटरफेरन्स आणि नॉइज कशामध्ये ट्विस्टेड पेअर ट्रान्समिशनच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एनालॉग डिजिटल एवढं लक्षात ठेवा एनालॉग असेल तर एम्प्लिफायर डिजिटल असेल तर रिपीटर. लिमिटेड डिस्टन्स आहे छोटे अंतर वगैरे असेल तर तेव्हाच बसवल्या जातात. त्यानंतर त्याची बँडविड्थ 1 मेगाहर्ट्झ पर्यंत आहे. डेटा रेट ज्याचा स्पीड आहे तो 100 मेगाहर्ट्झ पर्यंत आहे आणि इंटरफेरन्स आहे नॉइज. आता आपण ट्विस्टेड मध्ये 2 टाइप केले त्यांना म्हणलं जातं शॉर्ट मध्ये यूटीपी आणि एसटीपी. यूटीपी म्हणजे अनशील्ड आणि एसटीपी म्हणजे शिल्डेड. आता शिल्डेड ट्विस्टेड पेअर असेल तर काय केलं जातं पहा केबल्स आहे परत त्याला एक फुटिंग असतं आणि त्याच्यानंतर परत एक फुटिंग असतो तो असं तुमचा शिल्डेड. आणि अनशिल्ड असेल तर डायरेक्ट केबलची जी अशी पिळा घातलेली असते डायरेक्ट त्याला एक कव्हर कोटिंग असतं. याच्यामध्ये काय असतं पहा एक कोटिंग
इथं समोर डायग्राम दिसते का सगळ्यांना? बोला. पहा, पहिले जे शील्ड आहे त्याच्यामध्ये एक आहे कोट आहे तुमचा, आता ब्ल्यू दिलाय, ब्ल्यू ब्लॅक अशी काहीतरी वायर असते, त्याच्या आतून परत एक कोट असते, हा इथं दिसतोय, आणि त्याच्या पुढे ते हा केबल्स, त्याच्यामध्ये परत केबल्स असतात वेगवेगळ्या कलर कोड मध्ये. तसं अनशील्ड मध्ये काय, डायरेक्ट कोटिंग, आता इथं ब्लॅक दिलाय, ते व्हाईट दिलाय, व्हाईट ब्लॅक ह्या वेने असतोय, याच्यामध्ये डायरेक्टली इकडे पहा केबल्स असतात. मग UTP आणि STP केबल्स काय केलं जातं, एक याच्यामध्ये प्लास्टिक कव्हर असतो, कशामध्ये, UTP मध्ये. UTP म्हणजे अनशील्ड, वरतून जो असतो तो डायरेक्टली प्लास्टिक कव्हर असतो, आणि STP म्हणजे काय, शिल्डेड टेस्टेड पेअर. शिल्डेड काय, दोन्ही मध्ये डिफरन्स काय, प्लास्टिक कव्हर असतो, पण आतून परत मेटल शिल्ड असते, मेटलचं शिल्ड असते, आणि मग त्याच्या आतमध्ये केबल्स असतात, कशामध्ये, शिल्डेड. हा मेन डिफरन्स लक्षात ठेवा. शिल्डेड मध्ये काय असतं, प्लास्टिक कव्हर आणि आतून परत मेटल शिल्ड असतं, आणि UTP अनशिल्डेड मध्ये डायरेक्ट प्लास्टिक कव्हर आणि आतमध्ये तुमच्या केबल्स असतात. समजलं ट्विस्टेड पेअर? हो. शिल्डेड म्हणजे कसं असतं बरं, आता फक्त केबल लक्षात घ्या काय आहे काय नाही, मग त्याचं पुढे वर्किंग फ्लो आहे कॅरेक्टरिस्टिक्स नुसार. शिल्डेड पेअर कशी असती, शिल्डेड ट्विस्टेड पेअर, त्याला प्लास्टिकचं कव्हर असतं आणि मेटलने शिल्ड केलेलं असतं. मेटल, आणि अनशील्ड काय असतो, डायरेक्टली ओनली प्लास्टिक कव्हर आणि आतमध्ये प्लास्टिक डायरेक्टली कव्हर असतं. केबल. ओके, आता पहा अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर पाहू. अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर मध्ये सेट ऑफ ट्विस्टेड पेअर ऑफ केबल विथ प्लास्टिक शीट. काय असतं याच्यामध्ये, जो ट्विस्टेड पेअरचा जो पेअर केलेला असतात अनशील्डचा, त्यांना फक्त कशाचं कोटिंग असतं, प्लास्टिक कव्हरचं. ट्रान्समिशन रेट काय याचं पहा, स्पीड काय ट्रान्समिट करताना डेटा, 10 to 100 Mbps आहे पर सेकंड नुसार. काय दिलाय, 10 to 100, कशाचा, तुम्ही अनशील्ड केबल वापरला तर नेटवर्क डेटा ट्रान्समिट करताना. त्यानंतर लिस्ट एक्सपेन्सिव्ह आहे, कमीत कमी खर्चात आहे. मॅक्झिमम केबल सेगमेंट इज काय दिलाय, 100 मीटर्स. त्यानंतर व्हेरी फ्लेक्झिबल अँड इझी टू वर्क, ही फ्लेक्झिबल आहे, इझी वर्क होती है. आणि याच्यामध्ये कनेक्टर कोणता वापरला, जसं तुम्ही आता लक्षात घेण्यासाठी सांगते, तुम्ही आता आपल्या लॅब मध्ये जी लॅन केबल वगैरे असतात बघ, केबल इथे त्याच्या पुढे असतं, तुम्ही मागं CPU ला टच करून बसवता, तो काय असतो, कनेक्टर असतो. इथं पहा, इथं दिसतोय का सगळ्यांना, बोला. हो. पहा कनेक्टर, त्याच्यामध्ये काय केलं जातं, यूज कोणता कनेक्टर वापरला जातो, RJ45 कनेक्टर वापरला जातो. मोस्ट सस्पेंडेबल टू इलेक्ट्रिकल इन्फरन्स अँड क्रॉसटॉक. आता पिळा घातलेली असते त्यामुळे क्रॉसटॉक मध्ये UTP comes in several categories that are based on number of twists in wires, the diameter of wires and material used in the wires. कोणकोणते वापरले जातात पहा, CAT 1, CAT 2, CAT 3, CAT 4, 5, त्यानंतर 5, 6, enhance, CAT 7. CAT 3 is a wiring used primarily for telephone connection. आता मग वेगवेगळ्या याच्यानुसार कुठे वगैरे वापरला जातात. CAT 3 असेल तर टेलिफोनच्या ज्या लाईन्स कनेक्शन असतात तिथं वापरला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, डेटा रेट, त्याचा जो नेट डेटा पाहण्याचा जो स्पीड आहे तो काय असतो पहा, अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर यूज कुठं वापरला, टेलिफोन. अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर ओरिजिनली यूज इन T लाईन्स. त्यानंतर इम्प्रूव्ह CAT 2 यूज इन लॅन्स. CAT 2 येथे कुठे वापरली जाते, लॅन्स कनेक्शन मध्ये. त्याचा स्पीड काय आहे, 10 Mbps आहे. इथं पहा याच्यानुसार आहे. इम्प्रूव्ह CAT 3 टोकन रिंग नेटवर्क मध्ये वापरला जातो, त्याचा स्पीड थोडासा जास्त आहे, किती आहे, 20. त्यानंतर केबल वायर इज नॉर्मली 24 AWG विथ जॅकेट्स अँड आउटसाइड शीट असेल तर 100 पर्यंत स्पीड जातोय. आणि एक्सटेन्सिव्ह टू कॅटेगरी 5 that include the extra features to minimize the crosstalk and electromagnetic interference असेल तर थोडासा स्पीड वाढतोय, 125 आहे.
A new category with match component coming from the same manufacturer टेस्टेड काय करतो 200 Mbps दिला जातो याचा आणि shielded screen twisted pair each pair is individually wrapped in helical metallic प्रत्येक जी पेअर आहे आता इथं पहा ही जी सेपरेट जी पेअर आहे ती पण कशाने रॅप केली जाते पहा each pair is individually wrapped in helical metallic foil followed by the metallic foil shield. In addition to the outside sheath, the shield decreases the effect of crosstalk and increase the data rate. इथे डेटा रेट वाढतोय किती होते 100 स्पीड जाण्याचा नेटवर्कचा म्हणजे अनशील्डचा काय खूप कमी आहे त्यातले त्यात परत टाईप केले कॅट 1 2 3 4 5 त्यानुसार परत त्याचं पेडचं कॅटेगरी केली आहे मग इथं यूटीपी परफॉर्मन्स पहा हा यूटीपी परफॉर्मन्स जस्ट तुम्हाला समजण्यासाठी एक्झामला वगैरे येत नाही पण आपण जो डेटा वगैरे कोणत्याने जातोय काय केलं इथं एक फ्लो दिलेला आहे जज करतोय डायमीटर काय करतोय तुम्ही इंचेस मध्ये त्यानंतर इथं ॲटोनेशन काय दिले dBkm मध्ये आणि इकडं फ्रिक्वेन्सी त्याची कॅच होतीये जाताना कनेक्टिंग युअर डिव्हाइस थ्रू यूटीपी तुमच्या डिव्हाइसला कनेक्ट करताना कसा कनेक्ट केला जातो पहा यूटीपी केबल्स पहा आता तुम्ही लॅब मधलं किंवा बाहेर कोणी लॅन केबल पाहिलेले असतील कोटिंग असते आतमध्ये असतो आणि एंडिंगला जिथं आपल्याला पीसीला कनेक्ट केला जातो असा कनेक्टर असतो त्या कनेक्टर मग इथं काय केलं आता यूटीपी केबल्स ही आपली कोणता कनेक्टर असतो आरजे म्हणजे रजिस्टर जॅक 45 कनेक्टर्स असतो आणि तो अटॅच करण्यासाठी काय केलं जातं क्रिम्पर टूल्स म्हणून वापरलं जातं मग ही केबल्स आली कोटिंग वाली आणि ह्या कनेक्टरनी इथं पहा या कनेक्टर घेतला क्रिम्पर टूलनी इथं अटॅच झाली मग याच्या थ्रू आपण पुढे डेटा ट्रान्समिट होत आहे पहा इथं तुमच्या समोर लॅन केबल सगळ्यांच्या लक्षात येईनच लॅब मध्ये पाहिलेलेच आहेत प्रत्येकाने इथं पण परत पहा हा आरजे कनेक्टर इथं फक्त टाकली आहे आणि इथं जेव्हा आपण जॉईन करतोय त्याला काय वापरला तो क्रिम्पर टूल्स आणि त्यानंतर आपण डेटा वाहण्यासाठी पहा त्याचे किती कनेक्टर टू आले 1 2 3 4 5 6 7 8 मग इथं पहा पिळा घातलेली स्लॉट किती 1 2 3 4 आणि एका ह्याच्यात परत दोन चे पिळे आहेत पहा हा एक म्हणजे 4 चे डबल किती झाले 8 इथं पहा मग कनेक्टरला तेवढे पुढं पहा पॉइंट्स आहेत किती 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा क्रिम्परने याला अटॅच करून इथून फ्लो जातोय मग आता याचे दोन हे केले जातात RJ45 फिमेल पोर्ट असतो आणि RJ45 मेल पोर्ट म्हणून असतो ऍप्लिकेशन्स पहा ट्विस्टेड पेअर केबल्स आर यूज इन कुठे वापरले जाते टेलिफोन लाईन्स मोस्ट ऑफ द ट्विस्टेड पेअर वापरले जाते टेलिफोन लाईन्स काय केलं जातो टू प्रोव्हाइड व्हॉइस अँड डेटा चॅनल्स त्यानंतर द लोकल लूप द लाईन दॅट कनेक्ट्स subscribes to the central telephone office commonly consists of unshielded twisted pair cables, digital subscriber lines that are used by telephone companies to provide high data rate connections. High bandwidth capability of unshielded twisted pair cables is used in LAN connection. पाहता इथे डायरेक्ट कनेक्ट केलेलीच दाखवली आहे त्याचे ऍडव्हान्टेज दिलंय अफोर्डेबल आहे मोस्ट कम्फर्टेबल आहे आणि मेजर नेटवर्किंग सिस्टीम आहे कमीत कमी खर्चामध्ये आहे ट्विस्टेड पेअर डिसएडव्हान्टेज काय पहा सफरिंग फ्रॉम एक्सटर्नल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स हे झाली तुमची ट्विस्टेड पेअर आता परत आहे अनशील्ड झाली आता शील्ड ट्विस्टेड पेअर म्हणून आहे आता शील्ड ट्विस्टेड पेअर आलं तर मेटल प्लास्टिक त्याच्या अंडर परत मेटल शील्ड आणि मग त्याच्या आतमध्ये केबल्स हे लक्षात ठेवा आता त्याचा स्पीड 10 to 100 होतं जास्तीत जास्त आता शील्डेड ट्विस्टेड पेअर असेल तर पहा इट ऑफर प्रोटेक्टिव्ह शीथिंग अराउंड द कॉपर वायर त्यानंतर प्रोव्हाइड बेटर परफॉर्मन्स काय केलं जातं बेटर परफॉर्मन्स ॲट लोअर डेटा रेट्स
नॉट कॉमनली यूज. इन्स्टॉलेशन याचं पण इझी आहे. डिस्टन्स इज ओनली काय 100 to 500 मीटर्स. जास्तीत जास्त किती डिस्टन्स पर्यंत 100 ते 500 मीटर्स पर्यंत. स्पेशल कनेक्टर्स आर रिक्वायर्ड. याच्यासाठी स्पेशल कनेक्टर लागतात. सफरिंग फ्रॉम आउटसाइड इंटरफेरन्स. ही पण सफरिंग फ्रॉम आउटसाइड इंटरफेरन्स आहे. आणि याचे ऍप्लिकेशन पाहिजे डायग्राम सेम मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. STP application काय आहे? STP use in IBM token ring networks, the network where all computer on networks are connected in circle fashion. जी तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये टोपोलॉजी पाहिल्या होत्या, रिंग टोपोलॉजी. सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, ठराविक डिस्टन्स असेल, तेव्हा ही केबल्स यूज केली जाते. हायर ट्रान्समिशन रेट असतो और लॉंगर डिस्टन्स. ऍडव्हान्टेज काय? शिल्डेड अँड फास्टर आहे. कशापेक्षा पण? UTP पेक्षा. आता पुढे येणार आहे याच्यापेक्षा पण फास्ट आहे, पण याचा एक ऍडव्हान्टेज दिला, हा शिल्डेड आहे का तर डबल कोट्स आहे त्याला, मेटल अँड प्लास्टिक पण आहे. आणि फास्टर आहे कशापेक्षा? अनशिल्डेड पेक्षा. डिसएडव्हान्टेज काय? मोर एक्सपेन्सिव्ह. आता UTP पेक्षा महाग आहे थोडी, आणि हाय अटोनेशन रेट आहे त्याचा. आता दोन्ही मधला कंपॅरिझन पहा, UTP आणि STP. सगळ्यात कमीत कमी खर्चामधली जी असेल ती UTP आहे, त्याच्यापेक्षा थोडी असेल तर STP. आता डेटा रेंज काय UTP चा पहा. स्पीड काय 10 to 100 Mbps आहे. STP चं काय 150 Mbps पर्यंत आहे. केबलची लेंथ काय किती अंतरापर्यंत 100 मीटर मॅक्सिमम. आणि ही STP ची लेंथ कुठपर्यंत जास्त असू शकते नेटवर्क कनेक्शनचं जाळं 500 मीटर्स पर्यंत. इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स काय मोस्ट सस्पिटेबल टू द इंटरफेरन्स अँड क्रॉसटॉक. याच्यामध्ये लेस आहे इंटरफेरन्स आणि क्रॉसटॉक. इन्स्टॉलेशन इझी टू इन्स्टॉल UTP, पण STP व्हेरी इझी टू इन्स्टॉल. UTP पेक्षा पण इझिली इन्स्टॉल करता येते शिल्डेड. इन कॉस्ट UTP ची एकदम लोएस्ट आहे आणि STP ची UTP पेक्षा थोडीशी महाग आहे, लिटिल कॉस्टली कंपेअर टू UTP. समजलंय? दोन केबल ट्विस्टेड पेअर केबल समजले? बोला. हो. ठीक आहे. आता गायडेड मीडियम मधला एक केबलचा टाइप पाहिला ट्विस्टेड पेअर. बाकीचा पुढचे जे कोएक्सियल फायबर ऑप्टिक आहे ते नंतरच्या लेक्चरला पाहू. आपण इथे थांबू.